छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज या शिरपूरच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांमधून निवडणुकीसाठी उभे असणारे आपले हेमंत भाऊ पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या या प्रचार सभेला उपस्थित असणारी ही सर्वसामान्य जनता, मला वाटतं आज सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक जी आहे ती आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, म्हणून आज या शिरपूरच्या सभेसाठी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जे आहे ही लोक इकडे उपस्थित झालेली आहे। मी मगासपासून पाहतोय की सभेला लोक जी आहेत ही कशा प्रकारे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। आम्ही तर भरपूर सभेला जात असतो, बघत असतो काय भुसे साहेब, पण आज प्रत्येक शब्दाला जे आहे रिस्पॉन्स देणारी, त्याचबरोबर प्रत्येक समस्या जी आहे ही आपली समस्या आहे, त्यासाठी जे आहे ही इतकी मोठ्या संख्येमध्ये इथे सर्वसामान्य जनता जी आहे ती उपस्थित झालेली आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे हेमंत भाऊ जे आहे पोटतिडकीने इथे मांडत होते। मी आपल्या चेहऱ्याचा जो आहे हावभाव बघत होतो, त्याचबरोबर डॉक्टर साहेब देखील ज्या पोटतिडकीने या शिरपूर तालुक्यातील, या शिरपूर नगरपालिकेमधील ज्या ज्या समस्या आहेत या समस्येला जे आहे ते वाचा फोडत होते। तीन वेळा डॉक्टर साहेब आपण निवडणुका या ठिकाणी लढलात, पण आपण जी आहे ही हार मानली नाही। आपण एक विश्वास जो आहे या विश्वासाने लोकांच्या पुढे गेलात, म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला 73,000 मतं जी आहेत ती मिळाली, कमी नाही। आणि आपण जे बोललात ते खरं आहे की लाडक्या बहिणींची योजना इतक्या जोरात चालली की त्याच्या समोर जे आहे ती कोणच राहिलं नाही। आपल्या लाडक्या बहिणींनी जो आहे हा चमत्कार जो आहे हा विधानसभेला करून दाखवला आणि आपल्या लाडक्या भावाला जे आहे या विधानसभेमध्ये मोठं यश मिळवून दिलं। कारण की लाडक्या बहिणींना कधीच इतके सक्षम करण्यासाठी योजना कधीच आली नव्हती। ही योजना जी आहे ती आपल्या लाडक्या भावानी आपल्यापर्यंत घेऊन आले। इतके वर्ष झाले, अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, पण समाजातील प्रत्येक गरीब कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक घटकापर्यंत सरकारची योजना पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब। हे का करू शकले ह्याचा विचार तुम्ही कधी केला का? कारण की शिंदे साहेब सुद्धा आपल्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जे आहे ते त्यांनी जन्म घेतला होता, म्हणून गरीबाचे काय दुखणं आहे हे त्यांना माहिती आहे, काय हाल अपेष्टा होतात हे त्यांना माहिती आहे। म्हणून गोर गरिबातून वर आलेला, रिक्षा चालून ज्यांनी परिवाराचा गाडा हाकला आणि आज या महाराष्ट्र राज्यावरचा मुख्यमंत्री झाला, हे कधी होऊ शकत नाही। हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं। जसं शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यांच्याबरोबर दादा भुसे साहेब असतील, आपल्या आमदार मंजुलाताई गावित असतील, हे सर्व सहकारी असतील, हे जेव्हा उठाव करून गेले तेव्हा लोक म्हणाली की हे सरकार जे आहे किती दिवस चालेल, शिवसेनेचं काय होईल, शिवसेना किती दिवस जे आहे ही त्या ठिकाणी टिकू शकेल। पण आज 3 वर्ष झाले शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूत जी आहे ती या ठिकाणी उभी आहे। म्हणून आज शिवसेनेवरती विश्वास ठेवून हेमंत पाटील सारखे कार्यकर्ते जे आहे आज शिवसेनेमध्ये आले। गेले अनेक वर्ष एका पक्षाशी एकनिष्ठ राहून जे आहे ते हेमंत पाटील आणि त्यांच्या परिवाराने काम केलं। सर्वसामान्यांसाठी जे आहे शेकडो एकर जी आहे ती जमीन देण्याचं काम केलं आणि आज त्यांच्यावरती ही परिस्थिती आली का? जो स्वाभिमान जो आहे हा स्वाभिमान कुठेही जो आहे हा स्वाभिमानी माणूस जो आहे तो गहाण ठेवू शकत नाही। म्हणून शिंदे साहेबांनी उठाव केला आणि आज हेमंत भाऊंनी या ठिकाणी उठाव केला। शिंदे साहेबांबरोबर सगळी जनता जी आहे ती उभी राहिली। शिंदे साहेबांनी उठाव केला, सरकार स्थापन झालं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तर लोक बोलायला लागले अरे पुढच्या विधानसभेमध्ये काय होतं बघा,
कोणाचं सरकार येतं, कोणाचं सरकार येतं? शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे महायुतीचं सरकार मोठ्या जोराने जे आहे निवडून देण्याचं काम आपण लाडक्या बहिणींनी केलं. कारण की हे सर्वसामान्यांचं सरकार होतं. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री जे आहे तिथे एकनाथजी शिंदे साहेब झाले होते. आज तशीच परिस्थिती शिरपूरमध्ये आहे. आज तसाच उठाव जो आहे पुन्हा एकदा शिरपूरमध्ये या शिरपूरकरांसाठी झालेला आहे, आपल्यासाठी झालेला आहे. ही सर्व लोक जी आहे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत. हे सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. आपली ही परीक्षा आहे. खूप वर्ष झाले इथे विकासाच्या नावावरती जे आहे हे राजकारण चालू आहे. पण मला वाटतं विकास जर खराच झाला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे इथे लाडक्या बहिणींना जे आहे आज लाडक्या बहिणींना योजनेमध्ये मला वाटतं शिरपूर सगळ्यात जास्त, त्याचबरोबर या शिरपूरमध्ये बेरोजगारीचं प्रमाण पण सगळ्यात जास्त आहे. मला सांगा, जेव्हा कुठल्याही शहराचा गावाचा विकास होत असतो तर विकास म्हणजे काय? विकास म्हणजे फक्त रस्ते झाले म्हणजे विकास झाला का? आता आम्ही गाडीतून येत होतो तर दादा भुसे साहेब मला दाखवत होते की जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते देखील झालेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या जे आहेत ते भेगा त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. मोठा निधी जो आहे नगर विकास विभागातून इथे आला, पण त्याचं काम जे आहे कशा प्रकारे या ठिकाणी झालं. मला वाटतं आपल्या मुलाबाळांसाठी जी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कुठल्या एका परिवारासाठी ही निवडणूक नाही, ही सर्वसामान्य जनतेसाठी ही निवडणूक आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेने जे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये जे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आपल्या समोर उभे आहेत, या लोकांबरोबर जे आहे ते आपल्याला उभं राहायचं आहे. मी विचारलं इथे की याच्या अगोदर कशा प्रकारे निवडणुका व्हायच्या. लोकांनी सांगितलं मला की अशा प्रकारची निवडणूक जी आहे ती कधी झाली नव्हती. ती पहिल्यांदा शिरपूर मध्ये जी आहे ती अतितटीची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होते. कारण की सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे हे घेऊन आज हे सगळे उमेदवार इकडे आहेत. आपले वेगवेगळे प्रश्न आहेत. आपल्या पाणीपट्टीचा विषय असेल, घरपट्टीचा विषय असेल, बाजारपेठेतील दुकानांचा भाड्यांचा विषय असेल. आणि मगाशी जेव्हा मी पाणीपट्टी इथे ऐकली तेव्हा भुसे साहेब मला वाटतं मुंबईमध्ये जी पाणीपट्टी लोक भरतात ती या शिरपूर सारख्या म्हणजे विकास होतोय तर मग तुम्हाला पैसे जे लोकांकडूनच घ्यायचे. हा कसला विकास? अरे महायुतीचं सरकार जेव्हा आलं, जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले की फक्त लोकांना, शेतकऱ्यांना, लहान मुलांना, महिलांना, बेरोजगारांना, ज्येष्ठांना फक्त आणि फक्त देण्याचं काम केलं, घेण्याचं काम कधीच केलं नाही. हे देणारं सरकार, हे देणारे मुख्यमंत्री राहिले. म्हणून फक्त देण्याचं काम इथे केलं. प्रत्येक घटकाला शोधण्याचं काम केलं. प्रत्येक घटकासाठी योजना बनवली. लहान मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी योजना बनवली. त्यांचं शिक्षण कसं मोफत होईल याच्यासाठी काम केलं शिंदे साहेबांनी. लाडक्या बहिणींना जे आहे सक्षम करण्याचं काम केलं. ज्येष्ठ नागरिकांना जे आहे बसमध्ये मोफत असेल, त्याचबरोबर अर्ध्या किमतीमध्ये प्रवास असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना इथे आणण्याचं काम या आपल्या सरकारच्या माध्यमाने झालं. या योजना कधी तुम्ही ऐकल्या नसतील. एवढ्या योजना भुसे साहेब तुम्ही एवढ्या वर्ष आज निवडून येत आहे. इतक्या सरकारमध्ये आपण काम केलं, पण मला वाटत नाही भुसे साहेब की इतक्या योजना जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा इतक्या योजना आल्या त्या कुठल्या सरकारमध्ये योजना आल्या नाही. कारण की सर्वसामान्यांसाठी कळवळा असणारं हे नेतृत्व आहे. आणि आज देखील शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. आज देखील त्यांच्या विभागाच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना घेऊन येण्याचं काम, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करताय. तर मला वाटतं पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, मी इथे काय तुम्हाला पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आलो. आणि शिंदे साहेब पण जेव्हा बोलतात तेव्हा आपण ऐकलं असेल, जे शिंदे साहेब बोलतात ते करून दाखवतात. एक कुठलाही नेता जर आला आपल्याकडे इलेक्शनच्या वेळेस तर मोठी मोठी पोकळ आश्वासन द्या, मी हे करणार, अमुक करणार, तमुक करणार, डमुक करणार. पण शिंदे साहेब जे आहेत हे जे बोलतात ते करतात. म्हणून लोकांचा विश्वास जो आहे आज शिंदे साहेबांवरती आहे.
आपला जो प्रश्न आहे पाणीपट्टीचा आणि घरपट्टीचा हा 100% जो आहे हा कशा प्रकारे कमी होईल याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा जो आहे हा शिंदे साहेबांकडे करणार आहे. कारण की ह्याच्याशी निगडीत जो प्रश्न आहे हा शिंदे साहेबांचाच जे डिपार्टमेंट आहे नगर विकास विभाग हे त्यांच्याचकडे आहे. तर आपण आपली ताकद जी आहे ही हेमंत भाऊंच्या मागे उभी करा. हेमंत भाऊ आणि मी दोघं जे आहे त्याचबरोबर मंजुळाताई गावी तिथे बसलेल्या आहेत ह्या आम्ही सगळे मिळून जे आहे ते आपली पाणीपट्टी घरपट्टी बाजारपेठेतील दुकानांचे भाडं जे आहे हे कमी करण्याचं काम जे आहे हे 100% करू. आणि या शहराला जे आहे बेरोजगारीमधून बाहेर काढण्यासाठी इथे MIDC ची पण गरज आहे. इथे जी साखर कारखाना जो आहे तो बंद पडलेला आहे. मला आठवतं पांजरकान साखरी जो साखर कारखाना आहे मंजुळाताई इथे बसलेल्या आहेत. मंजुळाताईंच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेब गेले होते प्रचाराला. तेव्हा मंजुळाताईंनी हा प्रश्न केला की पांजरकान साखरी जो साखर कारखाना आहे हा पुन्हा सुरू झाला पाहिजे. हाँ बोल बेटा करण. क्या? जिंदगी की रोज की दौड़ में हम अक्सर चीजें भूल जाते हैं अंकल, पर अच्छा लगता है जब कोई आपका ख्याल रखता है. जैसे कि RBI ख्याल रखता है आपके अनक्लेम डिपॉजिट्स का. अनक्लेम डिपॉजिट मतलब? वो बैंक खाते जिसमें 10 साल या उससे अधिक से कोई लेन देन न हुआ हो. ऐसे खाते RBI के DEA फंड में चले जाते हैं. अपने बैंक के किसी भी शाखा में जाकर अपना KYC अपडेट कराइए और अपना अनक्लेम डिपॉजिट वापस पाए. RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए. फक्त आपले जे आहे ते मत मागण्यासाठी नाही आलो. आपला विश्वास आणि आपला आशीर्वाद आम्हाला पाहिजे. आपले जे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जे आहेत हे आमचे आहेत हे समजून जे आहे ते आम्ही काम करू. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ना तेव्हा एका घटकाला जेव्हा योजना आम्ही देत होतो तेव्हा दुसरा घटक यायचा आमच्याकडे पर्यंत पोचायचा, आम्हाला गाठायचा आणि आम्हाला विचारायचं की ह्या लोकांसाठी तुम्ही योजना केली आमच्यासाठी पण योजना करा. लगेच शिंदे साहेब असतील भुसे साहेब तुम्ही साक्षीदार आहात की किती लोकांसाठी जे आहे चल हे आले तुमचे किती लोक एफेक्टेड त्यांच्यासाठी योजना बनवा, त्यांच्यासाठी पॉलिसी बनवा. अरे सरकारचं कामच हे आहे की सर्वसामान्यांना जे आहे हे न्याय देण्याचं काम सरकारचं आहे. तेच काम जे आहे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालं म्हणून मोठं यश जे आहे ते आपण महायुतीच्या सरकारला दिलं. बरोबर ना? नाहीतर आपल्यापर्यंत सरकार पोहोचलं नसतं, शेतकऱ्यांबरोबर सरकार पोहोचलं नसतं, महिलांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं तर तुम्ही मतदान केलं असतं का? दिलं असतं का मतदान? नसतं दिलं. तुमच्यापर्यंत सरकार पोहोचलं, तुम्हाला न्याय देण्याचं काम, तुम्हाला योजना देण्याचं काम, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालं. तर मला वाटतं आज कोणी इथे घाबरून जाण्याचं कारण नाही. मगाशी भुसे साहेबांनी दम दिलेलाच आहे तर मला परत बोलायची गरज नाही. जो कोण असं करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की 2 तारखेला निवडणुका ज्या आहेत त्या संपतील. परत 3 तारखेला जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे वर राज्य सरकारमध्ये पण महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण महायुतीचंच सरकार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत कोण असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच सगळ्यांनी जे थांबवलं पाहिजे. आज सर्वसामान्य कुटुंबातील पोरं इकडे उभी आहेत. आपल्यामधून जे आहेत हे लोकप्रतिनिधी उभे आहेत. आपल्याला जर न्याय द्यायचा असेल ना तर आपल्यामधूनच लोक लागणार आहेत. आपल्यामधूनच लोक लागणार आहेत तरच आपल्याला न्याय मिळेल. आपल्याला काय दुःख होतं ते दुःख जे आहे ते त्यांना समजलं पाहिजे तरच आपल्याला ते न्याय देऊ शकतात. जे दुःख शिंदे साहेबांनी भोगलं, जे शिंदे साहेबांना कळलं म्हणून शिंदे साहेबांनी न्याय देण्याचं काम 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये केलं. आपल्या घराचा प्रश्न आहे इथे आपल्या मालकी हक्काचं घर. मगाशी भुसे साहेबांनी सांगितलं इथे की त्यांच्या इथे 7,000 कुटुंबांना जे आहे ते घर देण्याचं काम केलं, त्यांच्या मालकी हक्काचं घर. हा प्रश्न देखील शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे. मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये किती लोक राहतात, किती लोक जे आहेत ही जे कधीही पडू शकते इमारती याच्यामध्ये राहतात. त्यांना कधी जे आहे त्यांचं हक्काचं घर मिळत नव्हतं. शिंदे साहेबांनी जे आहे ते क्लस्टर योजना आणली आणि सर्वसामान्यांना जे आहे हे स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम जे आहे ते आपण मुंबईमध्ये केले. आज लाखो लोक जे आहे भुसे साहेब त्याच्यानी जे आहे हे त्यांना फायदा होणार आहे. प्रत्येकाला जे आहे स्वतःचं हक्काचं घर. तर आपलं तरी आपण येते किती वर्षापासून राहत आहे, कित्येक वर्षापासून जे आहे या वेगवेगळ्या एरियामध्ये
आपण या ठिकाणी आता आदर्श नगर असेल, अंबिका नगर, वाल्मिकी नगर, किस्मत नगर, क्रांती नगर, जनता नगर, भरतसिंग नगर, रामसिंग नगर, नथू नगर, मातंगवाडा, अजून कुठला राहिलाय का? फुले नगर, ईदगा नगर, जेवढ्या ठिकाणी प्रश्न आहेत हे सगळं जे आहे तिथं खोटं पोकळ आश्वासन नाही. मंजुळाताई गावित जे आहेत त्या बाजूलाच आहेत तुमच्याकडे आमदार. भुसे साहेब जे आहेत हे इथे या विभागाचं नेतृत्व करतात आणि आम्हाला जे आहे आपल्या पुढे जे आहे ते आजच यायचं नाही, डायरेक्ट 5 वर्षानंतर नाही, सारखं आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे. तर पोकळ आणि खोटी आश्वासनं देण्यासाठी इथे आलो नाही, आपल्याला वचन देण्यासाठी आलोय. हे आमचं वचन आहे की आपल्या ज्या समस्या आहेत या सर्व समस्या ज्या आहेत या सर्व समस्या दूर शिंदे साहेबांच्या माध्यमाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू. सगळेच आता काही तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आणि कोणाचं देखील टेन्शन घेऊ नका. तुम्ही जो आता निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या मागे जे आहे शिवसेना खंबीरपणे उभी आहे, शिंदे साहेब स्वतः उभे आहेत. काही घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि डॉक्टर साहेब तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपण आता जसं हेमंत भाऊंनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला, आपण देखील जे आहे शिवसेना परिवारामध्ये या. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की आज जिथेच बघा ना ही परिस्थिती बघा, आज ज्या ठिकाणी कधीच चांगल्या म्हणजे फेर निवडणुका झाल्या नाही, आज अटीतटीची निवडणूक या ठिकाणी होते. शिंदे साहेबांनी आणि शिवसेनेने पूर्ण ताकद जी आहे देण्याचं काम केलं. भुसे साहेबांनी आणि मला या ठिकाणी प्रचार करायला पाठवला. याच्यातून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून जावा की शिंदे साहेबांचं लक्ष जे आहे हे शिरपूर वरती बारीक आहे. फक्त मला शिरपूर वासियांना सांगायचं आहे की आपण एक वेळा जो आहे हा वेगळा निर्णय घ्या. एक वेळा जे सर्वसामान्यांवरती विश्वास दाखवा. एक वेळा जे आपल्या स्वतःच्या परिवारातील लोकांवरती आपण विश्वास दाखवा. आपल्या मधील लोकांवरती विश्वास दाखवा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या प्रश्न आहे समस्या आहे या 100% जे आहे हे शिवसेना सोडवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.